आता पाषाणामध्ये कोणाला म्हणायचं, पाषाण शब्दाचा अर्थ दगड. ज्या माणसाचं माणूस मरायला तरी मन बिघडत नाही असं पाषाण होतं. समोर लोक मरायला लागले, जीव चालला तरी या चेहऱ्यावर थोडं सुद्धा दुःख नाही, असले काही लोक असतात. एवढे पाषाण हृदय लोक आजही यायचं का? पुढचा माणूस मृत्यूच्या दारात असताना यांच्या चेहऱ्यावर खिदी हसू येते, इतकी हरामखोर लोक जगात आहेत. त्या लोकांना म्हणतात पाषाण हृदय. काय म्हणतात तशा लोकांना? आजूबाजूला तुमचे निरीक्षण केलं तर आजही सापडतात तुम्हाला. बिलकुल दया नावाची गोष्ट नाही. फक्त या लोकांची दया कधी येते माहिती आहे? स्वतःच्या मुलाबाळावर जर दुःखाचं संकट आलं तर मृत्यूच्या दारात ज्या दिवशी नाही का मृत्यू त्यांच्या नाही का उरावर बसून आहे, त्या दिवशी या लोकांना कळतं दया नावाची गोष्ट. तोपर्यंत लोकांना दया कळत, तोपर्यंत दया कळत. एखाद्या व्यक्तीला सांगितलं बाबा दुसऱ्यावर दया करते, म्हणजे नाही 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 मी का आलाय करू. पण ज्या दिवशी मरण त्याच्या लेकराच्या छाताडावर नाही का असं मृत्यू घेऊन बसते, त्या दिवशी कळते अरे पुढच्या माणसानं दया करायची. म्हणजे दया नावाची गोष्ट आपल्या उरावर का नसते. म्हणजे एखादं बसलं मोकाट कार्यक्रम व्हायला लागला, ज्या दिवशी आपल्या घरातल्या माणसावर वार होते तर त्या दिवशी दया, करुणा, गौतम बुद्धाचे मोठे मोठे शब्द कळतात. त्या दिवशी. आणि अगोदर आपण कसे असतो? पाषाण. म्हणजे जोपर्यंत मरण दारात येत नाही, उरावर येत नाही, छाताडावर येत नाही, तोपर्यंत आपण पाषाणामध्येच राहतो. म्हणून लक्षात ठेवायचं, आपण सुशिक्षित असल्यामुळे या मोकाट कांडात यायचं. आपण करुणा या गोष्टीचं मूल्य ओळखलं पाहिजे. जगात ही गोष्ट लई मूल्यवान आहे, याचं काही नाही. की मोकाट माणसाचे काम होतं पाषाणामध्ये. ज्याला इज्जतच नाही कुठं, इज्जतच नाही कुठं, बिलकुल मोकाट असतात. त्यांना ना कॅरेक्टर आहे, ना इज्जत आहे, काही नाही. कुठे कोणी काही म्हणलं तरी त्या लोकांना इज्जतच नसते. असे लोक पाषाणामध्ये येतात. प्रेमन करुणा कळायसाठी हृदयाच्या याचं पाहिजे, त्याचं मुळातलं मातृत्वच तसं पाहिजे, संस्काराचा भाग पाहिजे. आपल्या मायबापाचे संस्कार जर प्रेमाचे असतील तर त्या माणसाला प्रेम कळतं, नाही तर असल्या दलिंदर लोकांना काय कळतं? माझ्या आजूबाजूला तसे खूप लोक असतात, तुमच्या पाहिले का कधी? असे लोक असतात, त्यांना दयामया काही नसते. मोकाट स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे बळीचा बकरा करणारे लोक आहेत. त्याच्यानंतर